मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करताच ठाण्यात एकच जल्लोष करण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील विष्णुनगर येथील कार्यालयाबाहेर गुलाल उधळून फटाके फोडत मिठाई वाटण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी आता ठाकरे बँड सर्व महाराष्ट्र द्वेष्टांचा बँड वाजवणार असल्याचा इशारा दिला। राज्यातील 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी रोजी मतदान केलं जाणार आहे। या पार्श्वभूमीवर 19 वर्षांनंतर शिवसेना आणि मनसेने युती केली आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ठाण्यात जल्लोष करण्यात आला। मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महिला शहर प्रमुख समीक्षा मार्कंडे यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा विष्णुनगर येथील मनसे मुख्यालयासमोर गुलाल उधळून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला। या जल्लोषात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे आदी देखील सहभागी झाले होते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं महाराष्ट्र विशेषतः मराठी माणूस सुखावल्याची प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना होती। किंबहुना जल्लोष केल्यानंतर शिवसेना मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यात आता ठाकरे बँडच चालणार असून येत्या निवडणुकीत हा ठाकरे ब्रँड सर्व महाराष्ट्र द्वेष्टांचा बँड वाजवणार असल्याचा इशारा देण्यात आला। यावेळी मनसे कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक आणि ठाकरे समर्थक नागरिक उपस्थित होते। कशा प्रकारे फायदा महापालिका निवडणुकीमध्ये मराठी माणसाला फायदा बोलण्यापेक्षा मराठी माणसाचा जो आज महाराष्ट्रात महाराष्ट्रीय माणूस कुठे नेऊन ठेवलाय, महाराष्ट्रीय माणसाचे जे हाल आहेत ते आज हाल पूर्ण नामोनिशान निघून जाईल। कारण हे दोन बंधू पूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मागे ठाम उभे राहतील। मराठी माणसाची पिछाड चालली आहे ती आजपासून संपली। हे दोन भाऊ पूर्ण महाराष्ट्राचं रक्षण करतील एवढं मात्र नक्की। ठाण्यात कशा प्रकारे युती म्हणून आपण लढणार आहात, काही या संदर्भात काही बैठका वगैरे झालेल्या आहेत का? बैठका झालेल्या आहेत। या 2 दिवसांमध्ये ठाण्यातलं पण तुम्हाला जे माहिती पाहिजे ती 2 दिवसात मिळेल। आनंदात व्यवस्थित बैठका झालेल्या आहेत असं काही नाही आहे। 2 दिवसात सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब, नेते अभिजित पानसे साहेब, आम्ही सगळे मिळून विचारे साहेब, केदार दिघे आम्ही एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्यासमोर तुमच्या जागा वाटप झालं आहे त्याचा समोर तुमच्या येऊ आम्ही। ठाकरे बंधू एकत्र आले, काँग्रेस एकत्र आली किंवा राष्ट्रवादी जरी एकत्र आली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही। कारण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचा जर निकाल पाहिला तर आमची मतं जी आहेत ती सर्वाधिक आहेत असं भाजपला त्यांनी दावा केलेला आहे। मशीन त्यांच्याकडे आहेत ना, मशीनच्या जीवावर हे सगळं चाललं आहे। इलेक्शन व्हायच्या अगोदर, निवडणुका व्हायच्या अगोदर यांचं झालेलं असतं, आमची एवढ्या सीट येणार तेवढ्या सीट येणार। ठीक आहे, आम्ही लढाईला उतरलोय, पूर्ण एवढं मात्र नाही। ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे, मात्र जर आपण महायुतीमध्ये पाहिलं तर अजून देखील त्यांच्यामधला जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजून देखील कायम आहे। ठाण्यात देखील अजून तसंच पाहायला मिळतं। आता हे दोन भाऊ एकत्र येतात म्हणून तेच एकत्र आले ना। आजपर्यंत कधी एकत्र लढले नव्हते का महानगरपालिकेच्या निवडणुका? कशामुळे जर ह्यांना एवढीच भीती वाटते या 2 भावांची, तर वाटत नसेल तर त्यांनी सेपरेट लढावं। आतापर्यंत जर ठाण्यात पाहिलं तर मनसे आणि शिवसेनेच्या बैठका झालेल्या आहेत, त्या बैठकींमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सोबत घेऊन काम करण्याचा विचार कुठे याबद्दल तुम्हाला आमचे अविनाश जाधव साहेबच बोलतील किंवा विचारे साहेब या गोष्टी बोलतील। धन्यवाद।